साहेबांच्या सहकार्यामधून या संस्थेची स्थापना झाली आणि त्या संस्थेच्या एकूण कामकाजाच्या दृष्टीनं मग आपले माने मेहरबान असतील, त्याचबरोबर महाराज, त्याचबरोबर ईश्वरबापू, पाटोळे दादा, सदू काका, अशी ती 10-12 जणांची एक टीम होती, गँग होती, एकसारखी सगळी मंडळी. आणखी खरं आज ती मंडळी नाहीत, पण त्यांच्या एकूण प्रयत्नातून, कष्टातून आणि त्यांच्या हाताखाली आलेली तरुण पिढी, त्यावेळची त्यांच्या सहकार्यामधून या संस्थेचं कामकाज चालू झालं आणि खूप चांगल्या पद्धतीनं ह्या संस्थेचं कामकाज चाललेलं आहे. खरं वेळोवेळी ह्या संस्थेच्या संचालक मंडळांच्या बाबतीमध्ये सुद्धा जर बघितलं तर त्यांनीसुद्धा एकूण मग संस्थेचं संचालक मंडळ असेल, सल्लागार मंडळ असेल, यांनी पण संस्थेच्या कामकाजामध्ये चांगल्या पद्धतीनं रस घेतला आणि त्यामुळं रौप्य महोत्सव आज मोठ्या प्रमाणात साजरा होतोय. खरं सहकार खात्यानं अनेक केंद्र विविध सहकारी सोसायटीनं सुरू करावीत म्हणून निर्णय घेतले आणि त्याप्रमाणेच या विकास सोसायटीनं सुद्धा सरकारमान्य रास्त भाव दुकान, रासायनिक खत विभाग, मिनरल वॉटर अशा वेगवेगळ्या शाखा या संस्थेच्या माध्यमातून चालू झाल्या. खरं संस्थेचे सचिव आणि त्यांची सर्व टीम यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज केलेलं आहे. विशेषतः शामरावनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की कर्जमाफीमुळं काही वेळेला वसुलीच्या बाबतीमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये अडचणी आल्या, काही पर्सेंटेज घसरलं, पण त्याच्या आधीचं जर बघितलं तर अगदी 98% 100% अशा पद्धतीनं वसुली ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल वसुलीच्या बाबतीमध्ये दक्ष नाही राहिलं तर संस्थेच्या कामकाजावरती त्याचा परिणाम हा झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ह्या संस्थेच्या संचालकांनी काही चांगले पायंडे पाडलेले आहेत, त्याची विशेषतः इतर संस्थांनी सुद्धा आदर्श घ्यावा अशा पद्धतीनं आहे. आणि विशेषतः कर्ज प्रकरण करत असताना त्या संचालकानं शिफारस करायची आणि त्या वसुलीपर्यंत त्याची रिस्पॉन्सिबिलिटी राहते, ही विशेष कौतुकाची गोष्ट आहे. 4/7/2001ला या संस्थेची स्थापना होऊन सातत्यानं अवर्ग ऑडिटचं आहे आणि या संस्थेचा उलाढाल ही सुद्धा संपलेल्या मार्चमध्ये 5,35,00,000 पर्यंत आहे. भाग भांडवल जे आहे ते 74 लाख रुपये आहे. आणखी गुंतवणूक आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे, गुंतवणूकसुद्धा 46 लाख आहे. आणि संस्था सभासद कर्ज जे आहे तर ते सुद्धा 4,10,00,000 आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळं संस्था ही प्रॉफिटमध्ये आहे आणि मार्चला सुद्धा प्रॉफिट 9 लाखापेक्षा जास्त झालेलं आहे आणि सभासदांना कायमपणे लाभांश देता ही विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे. आज विकास सोसायटीच्या माध्यमातून काम करत असताना सुद्धा गावामध्ये 1-2 काय असतील संस्था तर त्या ठिकाणी मग पुन्हा ह्या काही संस्थांच्या संदर्भामध्ये आपण म्हणजे सभासदांच्या दृष्टिकोनातून त्या संस्था चालवणं ह्या खूप महत्त्वाच्या राहतात. आजकाल जवळपास एकूण किती 52 का किती व्यवसाय करायला मान्यता दिली एकूण सहकार खात्यानं? 52 जवळपास 70-80 आहेतच. पण आपल्याला काय पेलतंय, आपण काय करायचं हा विचार करून या संस्थेनं हे उपक्रम चालू ठेवलेले आहेत. खरं आजकाल रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या अशा मर्यादित संस्था आहेत आणि आपलं मेरिट हे टिकवून ठेवून सातत्यानं त्यामध्ये वाढ करणं आणि त्या पद्धतीनं ह्या संस्थेनं काम केलेलं आहे. याच्यापूर्वीसुद्धा ज्या काही
संचालक मंडळ नवीन आधीचं असेल, त्याचे चेअरमन मंडळी असेल, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं कामकाज केलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या विष्णू विविध सोसायटीमध्ये आलेलो आहे. त्या संस्थेला भेटीगाठी दिलेल्या आहेत आणि काही कामकाजाच्या निमित्तानं ते सुद्धा माझ्यापर्यंत वेगवेगळ्या कामकाजाच्या निमित्तानं आले. जेवढं शक्य असेल तेवढं सातत्यानं सहकार्य करायची भूमिका ही मी घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहील. खरं महेंद्र आप्पासुद्धा एकूण त्यांचं ह्या सोसायटीकडं विशेष लक्ष असतं. जिल्हा बँक म्हटल्यावरती कनेक्शन परत जादा राहतं. जिल्हा बँकेचे सुद्धा मगाशी चेअरमन साहेब आले होते, भाऊने सुद्धा सांगितलं की संस्थेच्या कामकाजाच्या दृष्टीनं जे काही लागेल ते सहकार्य करायची भूमिका ही जिल्हा बँकेची असेल, माझी असेल. आणि तो सुद्धा एक मेसेज आपल्यापर्यंत देण्याच्या बाबतीमध्ये ते बोलले. तेव्हा जिल्हा बँकेचं सुद्धा आपल्याला सहकार्य असणार आहे. भविष्यामध्ये त्याच्यामध्ये अधिक वाढ करण्याच्या दृष्टीनं, सभासदांना अधिक बेनिफिट देण्याच्या दृष्टीनं आपण कार्यरत राहावं. आणि हे करत असताना, सहकारामध्ये काम करत असताना सभासदांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की कर्ज काढल्यानंतर ते वेळेत परतफेड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. थकबाकी वाढायला जर लागली तर परत मग सगळ्या त्याच्या रिझल्टवरती परिणाम होतो. आणि म्हणून आपण सर्वांनी त्या सहकारी संस्थेचा उपयोग आपल्या विकासासाठी, प्रगतीसाठी करून घ्यावा, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि पुढचे या संस्थेच्या भरभराटासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. खरं महेंद्रप्पा दिवसभराच्या व्यस्त सगळ्या कामकाजामधून मगाशी अंकल खोपमधून सुद्धा या ठिकाणी आले आणि एकूण त्यांचं सुद्धा या संस्थेच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन असते, ते बोलतीलच. पण एक विकास सोसायटीच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी करता येतात. भविष्यामध्ये सुद्धा या संस्थेच्या कार्यकर्ते मंडळांनी, सल्लागार मंडळांनी, संचालक मंडळांनी त्या दृष्टीनं विचार करावा, एवढंच मी आवाहन करतो. आणि पुन्हा एक वेळ या संस्थेच्या चांगल्या कामकाजासाठी जी मंडळी डायरेक्ट इनडायरेक्ट काम करतात, जे सभासद वेळच्या वेळेला कर्ज भरतात, त्या सर्वांना पुन्हा सुयश चिंततो, शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काकासाहेब. शब्द ज्यांचे प्रेरणेचे, विचार ज्यांचे मार्गदर्शक, जनसेवेच्या